बुलढाण्याच्या मोताळा पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांना मिळालेल्या घरकुल योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप होत आहे। अन्यथा लाभार्थ्यांना विविध तांत्रिक बाबींचा हवाला देत हप्ता देण्यास टाळाटाळ देखील केला जात असल्याचा आरोप झाला आहे। आझाद हिंद संघटना आक्रमक झाली आहे। आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी मोताळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात बैठा सत्याग्रह करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। मोताळा तालुक्याअंतर्गत 2018 ते आजपर्यंत रमाई योजना, प्रधानमंत्री शबरी यशवंतराव चव्हाण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा विविध मंजूर घरकुलांच्या योजनेचे बांधकामाचे हप्ते देण्यासाठी संबंधित इंजिनियर व संबंधित अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पैसे मागितले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आझाद हिंद शेतकरी संघटनेकडे लेखी स्वरूपात प्राप्त झालेल्या आहे। त्याच तक्रारींची प्रत संबंधित विभाग, संबंधित BDO, संबंधित सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे सुद्धा देण्यात आलेली आहे। अशा असताना सदर भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांना सस्पेंड करण्यात आलं पाहिजे आणि त्वरित जे लोक गरीब आहे, जे घरकुल योजनेसाठी दैनंदिन या ठिकाणी चक्रा मारत आहेत त्यांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही आज गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। संबंधित घरकुल योजनेचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी अद्याप इथं आलेले नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी बैठा सत्याग्रह करत आहे। जोपर्यंत ते येत नाही, आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही हा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहे। सन्माननीय जिल्हा परिषद CEO या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील, 24 तासात आम्हाला याच्यावर कारवाई करून अहवाल सादर करतील ही विनंती आम्ही या माध्यमातून करत आहे। 48 तासात याच्यावर कारवाई नाही झाली तर या BDO कार्यालयाला आम्ही या ठिकाणी ताला ठोकवून टाकू आणि हे कार्यालय बंद करू हा इशारा आम्ही आझाद हिंदच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत।